हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर इथे चालू होतं माझं किचन आवरणं पूर्ण, कारण किचन आज खूप म्हणजे खूप मेसी वगैरे झालेलं होतं आणि खूपच घाण झालेलं होतं. कारण आज स्वयंपाक थोडा जास्त होता आणि झालं हे कारण मी स्वयंपाक वगैरे केला, किचन वगैरे सगळं क्लीन करून ठेवलं. तेवढ्यात आणखीन सोयरे आले घरी, मला आणखीन स्वयंपाक नंतर करावा लागला. ते पुढे तुम्हाला दाखवलेलं आहे मी. तिथं किचन ओटा वगैरे सगळा क्लीन झाला, माझे भांडे वगैरे सगळे घासून धुवून ठेवले. भांडे पण खूप जास्त आज पडलेले होते, तर ते सगळे घासून धुवून झाले. लगेच रॅकला भांडे वगैरे लावून घेतले, कपा वगैरे सगळे स्टँडला वगैरे सगळं काही सेट करून घेतलेलं आणि तेवढ्यातच सोयरे आले. तर चला म्हटलं स्वयंपाक कराव्यात आपण. मग भेंडीची भाजी चपात्या वगैरे घेतल्या होत्या करण्यासाठी, कारण वरण भात तो तर ठेवलेलाच होता, भात तेवढा करायचा होता, ते लावलेलं होतं कुकरला साईडमध्ये. तर किचन तर सगळं क्लीन केलेलं होतं मी, कारण कधी कधी असं वाटतं ना की कडे हां आता किचन क्लीन झालं की आपण बसावं जाऊन, पण तेवढ्यात सोयरे आले तर मला स्वयंपाक करावा लागला, काही हरकत नाही. तर स्वयंपाक असं लगेच, कारण खूप फास्टमध्ये मी स्वयंपाक केलेला. तर इथे रॅकला कपं वगैरे म्हणजे जिथे कपाच्या स्टँडला कपं वगैरे लावून घेतले. नंतर सगळं चमचे स्टँड वगैरे ठेवून गेले आणि बाहेर आहे ते खूप छान असं वारं सुटलेलं होतं, खूपच छान. तर इथे जे आहे, आणि कधी पण आपण भांडे वगैरे साफ केले त्याच्यानंतर जे आहे ते बेसिन असतो, जे आपलं म्हणजे जे हे असतं सिंक असतं आपलं, ते सिंकला चांगल्या प्रकारे आपण घासलंच पाहिजे. आणि जे आपले टॅप असतात, जे नळ असतात, त्यांना पण आपण घासलेले पाहिजे. कारण कधी पण सोयरे वगैरे घरी आले किंवा कुणी दुसरं वगैरे घरी आलं की त्यांचं आपण जे स्वच्छ केलेलं असतं तिकडे कधीच लक्ष जाणार नाही, पण जे ते घाण असेल किंवा तिथे डर्टी वगैरे असेल तिथे पहिल्यांदा त्यांचं लक्ष जाणार. तर ते टॅप वगैरे नळ जे असतात ते आपण क्लीन नेहमीच ठेवले पाहिजेत. मी रोज वगैरे त्याच्या टॅप जे असतात ते घासून घेते, पण तरी पण त्याच्या धूळ बसतेच, पता नाही कुठून बसते ते. रोज जे आहे ते सिंक मी पूर्ण चांगल्या प्रकारे घासून घेते. म्हणजे 2-3 टाईम माझं सिंक पूर्ण घासणं होतं म्हणजे होतंच, कारण एक तर स्मेल येते मधून नाही घासलं तर, किंवा स्वच्छ राहत नाही, वन वगैरे पडतात तेलाचे, आपण भांडे वगैरे घासत असतो मध्ये त्याच्याने. तरी ते सगळं क्लीन झालेलं होतं. सगळे आलेले होते मध्येच, आणि माझ्या ड्रेसला वगैरे जे आहे ते खूप समोरून पाणी उडालेलं होतं, कारण भांडे वगैरे घासले त्याच्याने. मी त्या ड्रेस चेंज करून आलेली आहे आणि बनवायची होती मला भेंडीची भाजी आणि चपात्या. तर भेंडीची भाजी घेतली होती आणि आज कांदा आणि टोमॅटो टाकून भेंडीची भाजी करायची होती. आणि ही जी भेंडीची भाजी आहे याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू शकतो. मी हलकासा पाण्यात शितोडा देते, त्याच्याने भाजी चिकट होतच नाही. खूप जण असं म्हणतात की भाजी चिकट होते, तर पाणी शितोडा वगैरे दिला की मग चिकट होत नाही. त्याची पण करायची पद्धत असते. तर इथं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेले आहेत मोहरी, त्याच्यानंतर टाकलेलं आहे मध्ये कांदा चांगल्या परतला की मध्ये टाकलेला आहे मीठ, त्याच्यानंतर मिरची वगैरे जास्त आपले स्पायसेस ते टाकलेले आहेत. त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकलेला आहे, ते चांगल्या प्रकारे भाजू द्यायचं आहे. आणि ते चांगला म्हणजे फुलच गॅस ठेवलेला होता, मी साईडला कुकरमध्ये भात लावलेला होता, ते चांगल्या प्रकारे भाजलं. त्याच्यानंतर मध्ये मिरची वगैरे टाकून घेतलेलं आणि चांगलं फ्राय करून घेतलं. आणि किचनमध्ये खूपच आज गरमी होत होती, पता नाही काय ते वारं बाहेर सुटलेलं, पण आज तरी पण मला गरमी होतच होती आज. तर ते जे आहे ते माझं लाल तिखट जे आहे ते संपलेलं होतं, तर मी ते मसाला डब्यामधलं ते डबल फिल करत होते, ते मसाला डब्यातल्या वाट्या. तर लगेच कांदा टोमॅटो फ्राय झाला, त्याच्यानंतर मध्ये लगेच टाकलेली आहे मी भेंडी, आणि भेंडीला चांगल्या प्रकारे जे आहे ते हे करून घेतलेलं आहे, फ्राय करून घेतलेलं आहे. थोडं 1 ते 2 मिनिट परतायचं. त्याच्यानंतर मध्ये हलकासा पाण्याशी थोडा देत राहायचा, म्हणजे कसं, आणि गॅस कमी करायचा, म्हणजे भाजी चिकट होत नाही. स्टार्टिंगला होते, पण नंतर आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलं मध्ये की ते चिकटपणा पूर्णच कमी होऊन जातो, चिकटपणामध्ये राहतच नाही. तरी थोडं जे आहे ते पाणी टाकलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायची आहे भेंडीची भाजी. तर ते संगच किचन वाटा पण क्लीन करत होते मी, कारण मला पसारा जास्त आवडतच नाही. किचन वाट्यावर जास्त पसारा झाला की खूप चिडचिड होते, एकतर जास्त आपल्याला स्पेस भेटत नाही दुसऱ्या भाजी करा, दुसरं काम करा वगैरे. त्याच्याने मी पटकन सगळं जे आहे त्यावरून घेत असते. आणि ते घेतलेलं आहे पीठ, कणिक मळून ठेवलेलं आहे मी. इथे झालेली आहे भेंडीची भाजी रेडी. मध्ये काही व्हिडिओ शूट करणं झालं नाही, थोडं पाणी टाकून चांगली भाजी फ्राय करून घेतली, थोडीशी झाकून वगैरे फ्राय करून घेतली. आणि किचन वाट्याची हालत बघा कशी झालेली आहे. भात वगैरे तर ठेवलेलाच आहे मी, आणि हे पसारा कसा झालेला आहे सगळं आता डब्बल आवरावं लागेल मला. आणि बाहेरचं वातावरण खूप छान होतं, हे झाडे वगैरे जे लावलेलं आहे त्याला खूप छान फुलं लागलेत, रोजच गुलाबाची फुलं खूप लागत आहेत. आणि बाहेर पण खूप छान वातावरण होतं. आता झालेली आहे संध्याकाळ, आणि संध्याकाळचा जो असतो तो चहा मी गॅसवरती ठेवलेला आहे इथे. आणि तुमचा चहा झाला का नाही, आमचं तर होतच आहे आता. कारण संध्याकाळ स्वयंपाक तर काही करायचं नाही, कारण तेच आहे स्वयंपाक.
त्याच्याने संध्याकाळी तर काही करणार नाही. आताच चहा करा म्हटलं, मी चहा ठेवलेला आहे गॅसवरती आता. आणि चहा जवळ चांगला उकळत नाही ना, तर चहाची चवच लागत नाही ना, चहा पिऊ वाटत नाही. तर हे चालू होतं. संध्याकाळी म्हणजे बाहेर जे आहे तो खूप अंधारच पडलेला आहे, काय अंधार पडलेलाच आहे हलका हलकासा. आणि माझं चालू आहे चहा. तर ही चहा जी आहे ती मी घरी घेऊन जात आहे, कारण वरी खूप सगळेजण बसलेले आहेत. तर वरी चहा घेऊन जाते मी आता. चला वरी घेऊन जाते, कारण सगळे वरीच बसलेले आहेत. तर वरीच चहा घेऊन जाते. चहा देऊन आलेली आहे मी, आणि मला जायचं आहे सध्याला आता बाहेर. तर त्याकरता मी जे आहे ते रेडी झालेली आहे, कारण मला जायचं होतं बाहेर. तर ह्या आजचा जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओला मी इथेच एंड करते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आजचा व्हिडिओच्या इथंच संपतो. बाय. भेटूयात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तर बाय.